नमस्कार मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट आलत्या की सोलरच्या जवळ म्हणजे आम्हाला जिथे काही सोलर बसवायचं त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन येत आहे, लाईटच्या तारा येतात, तर आमचा सोलर पंप त्या ठिकाणी बाद होणार का? तर आता एक नियम आहे की जर तुमच्या विहिरीच्या आसपास किंवा जे काही तुमचं विहीर असेल किंवा बोरवेल असेल त्याच्या आसपास जर एलटी लाईन असेल किंवा लाईटचं कनेक्शन येत असेल, पोल येत असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी सोलर भेटणार नाही, कारण ऑलरेडी तुमच्याकडे लाईट असल्या कारणामुळे तुम्हाला सोलर भेटणार नाही असा एक नियम आहे. परंतु काही शेतकरी मला कमेंट बॉक्समध्ये म्हणले की आम्ही भरपूर ठिकाणी जी वरून सोलर एलटी लाईन गेलेली म्हणजे लाईट गेलेली आहे आणि त्याच्या खालीच आम्ही सोलर बघितलेत, मग त्यांचे बसले मग आमचीच का बसणार नाहीत, अशा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या. तर भरपूर ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेला तर त्या ठिकाणी तिथं दिसतं देखील लाईटचं कनेक्शन देखील आहे, सोलर पण आहे, एकाच विहिरीवर सोलरची देखील मोटर टाकलेली, लाईटवरली देखील मोटर टाकलेली आहे. मग नवीन जे सोलर भेटणार आहे, जे काही त्यांना भेटणार आहे शेतकऱ्यांना, त्यांच्याविषयीच असं का त्यांनाच फक्त लाईटचा मुद्दा जो काही नियम आहे तो लागू होतो का? जुन्या शेतकऱ्यांचं झालेलं नाही, त्यांचं बसलं सोलर, मग आम्हालाच का त्या ठिकाणी असा नियम लावलेला, अशा शेतकऱ्यांच्या कमेंटच होत्या. तर काय आहे माहिती, तुम्हाला पण आता लाईट जर कनेक्शन असेल तर सोलर भेटणार का, त्या ठिकाणी बाद होणार फॉर्म तुमचा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. कारण भरपूर ठिकाणी सोलर बसवलेले आहेत, लाईटच्या खाली देखील बसवलेले आहेत, काही ठिकाणी लाईटची मोटर आणि सोलरची मोटर दोन्ही देखील एकाच विहिरीमध्ये टाकलेले, भरपूर ठिकाणी झालेले. मग असा नियम नवीन शेतकरी जे काही फॉर्म भरलेले आहेत, एकतर त्यांचे फॉर्म भरून वर्ष झाले, पेमेंटचं ऑप्शन येत नाही, पेमेंट केल्यानंतर वेंडरचं येत नाही, आणि जर कसं बसं वेंडर सिलेक्शन केलं तर इन्स्टॉलेशनला येत नाहीत, अशा प्रॉब्लेमचा भरपूर ठिकाणी चालायला लागले. आणि त्यातली त्यात असा एक नियम की लाईटचं कनेक्शन असेल तरी देखील तुमचं सोलर तिथे बाद होणार असं देखील भरपूर ठिकाणी म्हणतात. तर मग हे मुद्दा इथे किती पट लागू पडतो किंवा या ठिकाणी फक्त ही फेक न्यूज आहे का खरंच तुमचा या ठिकाणी हे होणार आहे, मुद्दा लागू होणार आहे, याविषयी आपण बघूयात थोडक्यात माहिती. तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शासनाने फक्त याकरिताच काढलेली आहे की शेतकऱ्यांना रात्री सिंचन करणं किंवा रात्री सिंचनासाठी जाणं त्यांचं टाळावं, त्यांना दिवसा देखील सिंचनासाठी त्या ठिकाणी हे उपलब्ध व्हावं, त्यासाठी त्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केलेली आहे. म्हणजे रात्री तुम्ही जर शेतामध्ये सिंचन करण्यासाठी जात असाल, हे तुमचं टाळण्यासाठी शासनाने जर तुम्हाला दिवसा काहीतरी उपलब्ध करून दिलंय, म्हणजे मग शासनाचं देखील इनडायरेक्टली जर बघायला गेलं तर शेतकरी रात्री सिंचन कशावर करत होते, मग रात्री देखील त्यांच्याकडे लाईटच होती ना, का लाईट मग त्यांच्याकडे पोल तर असणारच ना. कारण रात्री शासन किंवा देवेंद्र फडणवीसचे एक इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणले की शेतकऱ्यांना रात्री सिंचनाचा प्रॉब्लेम जो काय तो सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणलेली आणि त्या अंतर्गत आम्ही जवळपास 10 लाख फॉर्म देणार आहे. मग रात्री शेतकरी पहिल्यांदा सिंचन करतच होते, ते लाईटवरच करत होते ना, मग लाईट तर त्यांच्या शेताच्या किंवा त्या विहिरीच्या बोरवेलच्या जवळच असणार आहे, मग ती जवळ त्या ठिकाणी असणारच आहे ना. म्हणून तुमचं सोलर हे जर लाईटचं कनेक्शन असेल तरी देखील त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकत नाही, कारण पहिल्यांदा लाईट असल्यावरच आपण विहीर खाणलेली तिथं, कारण उगाच विहीर खाणून ठेवलेली नाही शासनाच्या भरोश्यावर की आम्हाला सोलर भेटल वगैरे. कारण लाईट आपण विहीर किंवा बोरवेल जो काही घेतलेला आहे तो फक्त लाईट असल्यामुळे किंवा आपण लाईटला कुठून तरी ते अवेलेबल करू म्हणून त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. आणि भरपूर ठिकाणी लोक म्हणतात की जनरेटर किंवा जे काही तुमचं डिझेल पंप असेल त्यावर शेतकरी भिजवत होते किंवा सिंचन करत होते. मग जनरेटर किंवा डिझेल पंप जो आहे तो दिवसा देखील तुम्ही त्याच्यावर भिजवू शकता ना, रात्री करण्याची काय गरज आहे? शासन इनडायरेक्टली म्हणत आहे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, त्यामुळे तुम्हाला रात्री सिंचन करण्याची गरज न भासावी म्हणून त्यांनी दिवसा सिंचन व्हावं यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना चालू करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी तुमचं लाईटचं कनेक्शन असेल, तुमच्या भले विहिरीवर तारा असेल तरी पण भरपूर ठिकाणी सोलर हे बसवलेले, त्यामुळे तुम्ही देखील काळजी करू नका. तुमचं देखील फक्त लाईटच्या तारामुळे किंवा लाईटच्या त्या कनेक्शनमुळे कॅन्सल होणार नाही. मी वारंवार सांगत असतो की तुम्ही या पॉईंटला धरून बसू नका, तुम्ही जर पेमेंट केलं नसेल करून घ्या, आणि तुमचं जर वेंडर सिलेक्शनला वगैरे आलेलं असेल वेंडर वगैरे सिलेक्शन करून घ्या. इन्स्टॉलेशनला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही, लाईटच्या कनेक्शनमुळे काहीही तुम्हाला होणार नाही. आपण कालच एक व्हिडिओ टाकला होता, त्याचा आपण 7.5 HP एक सोलरचा रिव्ह्यू टाकला, पाणी वगैरे कसं मारतं, त्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता की तिथं त्या ठिकाणी पोल साईडलाच सोलरच्या वरून लाईटच्या तारा गेलेल्या आहेत, पलकट टावर आहे, मग तिथं लाईटचं सगळं उपलब्ध असताना देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सोलर बसवलंय, तर मग आपलंच कुठं बाद होणार आहे सोलर? आपलं या ठिकाणी बाद होण्याची शक्यता नसते, त्यामुळे तुम्ही काय ताण घेऊ नका. तुम्हाला त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन असेल तरी देखील सोलर भेटण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सोलरचा फॉर्म भरला नसेल तुम्ही भरून घ्या, आणि जर भरला असेल पेमेंट वगैरे ऑप्शन आलेला असेल पेमेंट वगैरे करून घ्या, त्या ठिकाणी तुमचं कॅन्सल वगैरे काही होण्याची शक्यता नाही, कारण भरपूर ठिकाणी बसवलंय, आपलं हे बसवण्यात येईल. जर काही आणखीन कमेंट असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.